नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज गरे गावठाण हक्काबाबत आगरी कोळी ओबीसीची गुलामी या संदर्भात राजाराम पाटील यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि तो लेख या ठिकाणी वाचून दाखवतो। त्या संदर्भात आपले म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। गरे गावठाणे हक्काबाबत आगरी कोळी ओबीसी गुलामी राजाराम पाटील। कोकणातील आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन कुणबी आदिवासी या मनस्मृतीनुसार शूद्र अतिशूद्र जाती या मानसिकदृष्ट्या गुलाम मानसिकतेतच जगत आहेत। उच्चवर्गीय ब्राह्मण मराठा क्षत्रिय वैश्य यांना शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यावर अधिकार गाजवणारा जो धर्म स्वीकारला गेला त्याचेच नाव वैदिक ब्राह्मण हिंदू धर्म होय। ओबीसीच्या अन्याय अत्याचाराचा पाडा वाचत असताना आपल्या मानसिकतेतील दोष उघड करणे गरजेचे आहे, अन्यथा ओबीसीच्या मनातील गुलामी दोष शोधून त्यावर उपाय शोधणे कधीच शक्य होणार नाही। 2016 आणि 17 मध्ये मुंबईतील सर्वात महागड्या म्हणजे 10 कोटी रुपये प्रतिगुंठा बाजारभाव असलेली जमिनी लुटण्यासाठी SRI प्रकल्प राबवण्याचा निर्णय आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन कोळी वाडे, आगरी वाडे, भंडारवाडे, ईस्ट इंडियन वाडे, आदिवासी पाडे याबाबत तत्कालिक महाराष्ट्र शासनाने घेतला। याविषयी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा आमदार चांगले आहे किंवा वाईट असे बोललेला नाही, परंतु ज्याची जमीन ज्यांची मातृभूमी लुटली जात होती त्या आगरी कोळी ओबीसीचे आमदार शांत होते। ही शांतीच म्हणजे ओबीसीची गुलामी होती। या अगोदर मुंबईत रोजगार व्यवसाय याच्यासाठी स्थलांतरित झालेले देशभरातील SC ST अल्पसंख्याक लोकांच्या वस्त्या SRI प्रकल्पात सर्वपक्षीय बिल्डर, नगरसेवक, आमदार, खासदार या राजकीय लोकांनी उद्ध्वस्त केल्या होत्या। याचे मुंबईवरील प्रेम खोटे आहे। इतर परकीय आक्रमण लोक इतकेच हे लिटार लोक आहेत, हा इतिहास मातृसत्ताक मुंबईने नोंदून ठेवलेला आहे। जागतिक स्तरावर तेलासाठी इराण किंवा तेल समृद्ध इस्लामिक राष्ट्रावर अमेरिका, इस्रायल यासारखे साम्राज्यवादी राष्ट्रे विनाशकारी युद्ध लादून आपले पैसा, सत्ता, तेल हवस पूर्ण करून घेतात हे आता भारतातल्या ओबीसींना समजू लागलेले आहे। परंतु भारतात ओबीसी आगरी कोळ्यांच्या ताब्यात हजारो वर्षाच्या वहिवाट मालकीत असलेली जमिनीतील अमेरिकेसारखा लोकशाहीचा चेहरा घेऊन SRI विषारी हा बिल्डर धार्जिना प्रकल्प लादला जातो, तेव्हा ते शोषण ओळखण्यासाठी शूद्र अतिशूद्र यांच्या मनातील गुलामीचा दोष ओळखण्यासाठी बुद्ध फुले आंबेडकर यांच्या मनाचे मानसशास्त्र समजून घेणे गरजेचे आहे। उच्चवर्गीय जाती भारतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या नावाने ओळखल्या जात असल्या तरी समस्त स्त्रिया ओबीसी SC ST यांना चिरडण्यात जगभरात अमेरिका, इस्रायल ही राष्ट्रे त्यांना मदत करणारे आपले पंतप्रधान मोदी, पर्यायाने उच्चवर्गीय भारतीय अदानी, अंबानी, शरद पवार, फडणवीस, एकनाथ शिंदे सारे सत्ताधारी ही शोषक जागतिक स्तरावर एकच असल्याचे माझे निरीक्षण आहे। इराणमधील मुलींच्या शाळेवर क्षेपणास्त्र टाकून त्या निरागस मुलींना ठार करणारे अमेरिका, इस्रायल आणि मुलींच्या शिक्षणासाठी लढणारे सावित्रीमाई आणि त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकून स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध करणारे भारतातील उच्चवर्गीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही जमात एप्स्टीन फाईलमध्ये मनुस्मृतीनुसार जागतिक स्तरावर एकच असल्याचे माझे आत्ताचे निरीक्षण आहे। सातत्याने जगातील समस्त शोषित अत्याचारित गुलाम लोकांच्या स्वातंत्र्याचा लढा सामाजिक न्यायाच्या तत्वाने अनेक महान विचारवंत समाज सुधारक यांनी लढलेला आहे। या जागतिक लढवय्या लोकांकडून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे, परंतु भारताच्या भूमीतील समाज सुधारक, धर्मसुधारक यांची माहिती अजूनही भारतीय गुलाम आगरी कोळी ओबीसी जातीतील लोक घेत नाहीत हे वास्तव आहे। जगातील हुकुमशाही ओळखण्यात शिक्षणाअभावी आमची चूक होत असेल किंवा झाली असेल। आताच्या काळात घरगुती सिलेंडरचा वाढलेला भाव, यामुळे रडकुंडीस आलेली आमची आई, बहीण, मावशी यांच्या दुःखात खरे कारण आमचा पंतप्रधान मोदी यांची मान एप्स्टीन फाईलमध्ये अडकवणाऱ्या इस्रायल या राष्ट्राचा साम्राज्यवादी स्वभाव आणि भारतीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा स्वभाव का जुळताय हे देखील आम्ही पाहिले पाहिजे।
आज जागतिक स्तरावर सारे लुटारू एक झालेत. दुःख आहे, जे लुटले जात आहेत ते एकमेकांना कधीच ओळखणार. भारतीय लोकांच्या गुलामात मानसिकतेतील ओळख हे ऐतिहासिक काम चारवाक्य बुद्ध महावीर यांनी 2000 वर्षापूर्वी केले आहे. आगरी, कोळी, कराडी, भंडारी या ओबीसी जातीचे नेते दिबा पाटील यांनी ही बुद्ध चारवाक्य यांच्या विचाराच्या विवेकावर सिडको मधल्या उच्च जातीच्या मराठा ब्राह्मण वैश्य अत्याचार विरोधी लढण्याचे यशस्वी नेतृत्व केले. उरण पनवेल पेण हातात 10 कोटी रुपये प्रतिगुंठा बाजार भाव असलेला मौल्यवान जमिनी रिलायन्सच्या शेज प्रकल्पासाठी 5 ते 10 हजार रुपये प्रतिगुंठा भावाने अंबानीसाठी देणारे ब्राह्मण मराठा शासन 2005-2007 चा शेज प्रकल्प कार्यरत होते. शेज आंदोलनात आदरणीय दत्ता पाटील, अलिबाग, रायगड यांच्या संपर्कात मी आलो. त्यानंतर सिडको विरोधात लढणारे लोकनेते देबा पाटीलच्या संपर्कात आलो. आगरी समाजाचे हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या विधानसभेत, लोकसभेत आगरी, कोळी, कराडी, ओबीसीच्या प्रश्नात लढत होते. त्यांची वैचारिक दिशा ही बुद्ध चारवाक्य फुले शाहू आंबेडकर अशी स्पष्ट होती. याच विचारसरणीनुसार जो विवेक मागासवर्गीय बुद्धी आणि मनात येतो त्यातून आजच्या उच्चवर्गीय साम्राज्यवादी जगाचे दाखता ओळखता येते. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या शेतजमिनी खोत सावकार लुटीचा इतिहास आपण ओळखतो. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य बुडून आजच्या ब्राह्मण, मराठी, वैश्य राज्यकर्त्यांनी हम्मा, आगरी, कोळी, भंडारी, कुणबी, ओबीसीची गुलामीत टाकले होते. ही गुलामी भंडारी नेते सी.के. बोले, आगरी नेते नारायण नागू पाटील आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा ओबीसी गुलामाच्या स्वातंत्र्याची जमीन हक्काची लढाई कुळ कायदा म्हणून 1 एप्रिल 1957 साली जिंकली. आज आगरी, कोळी, ओबीसीना आम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याचे गुलाम होतो हे कडू सत्य मान्य होत नाही. हे ढोंग आहे. मुंबई, कोळीवाडा, गावठाण हक्काचा लढा समजून घ्यायचा असेल तर आम्हास गुलाम करणाऱ्या उच्च जातीय लोकांना समजून घेतले पाहिजे. आगरी, कोळी, भंडारी, ओबीसीचा लढा लढत असताना आम्ही वैदिक हिंदुत्वाच्या विचाराने तो जिंकू शकत नाही. ब्राह्मणी हिंदुत्वाचा विचार आमचा गुलामीचा, मनुस्मृतीचा विचार आहे. आमच्या स्वातंत्र्याचा विचार कुळ कायद्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानिक, आर्थिक, सामाजिक, न्यायिक स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण, आरक्षण आणि राजकीय हक्क आहे. आम्ही आमच्या जमिनी MIDC, सेज, MMRDA, विमानतळ, नैना, मुंबई, नवीन मुंबई, दुसरी तिसरी मुंबई याच्या नावे मराठा ब्राह्मण, वैश्य, अदानी, अंबानी यांना फुकट दिलेल्या किंवा कवडीमोल भावाने दिलेल्या आहेत. हा मूर्खपणा आधुनिक गुलामच करू शकतात. आम्ही ओबीसी 15%, उच्चवर्गीय 52%, 15%, उच्चवर्गीयांचे 52% ओबीसी समाज म्हणून सामूहिक गुलाम आहोत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकण येथील घरे, गावठाणे हक्काचा लढा हा केवळ आर्थिक लढा नाही, तर तो आमच्या मानसिक गुलामी विरुद्धचा लढा आहे. 2016-17 पासून वरळी, कोळीवाडा इथल्या सभेने कोळीवाडे, गावठाणे संघटित करायला सुरुवात मी केली. या शब्द मी माझ्या मनासाठी वापरतो. त्यात कोणताही नेतृत्वाचा हिटलरी अहंकार नाही. तो एक वीरापुत्र बुद्ध यांचा अत्तदीप भव या जागतिक विचाराचा विनयशील मी आहे. अर्थात आमच्या मनातील गुलामी ओळखून त्या उच्चवर्गीय मनुवादी गुलामीतून मुक्त करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्ती कोण पंथी या भाषणातील विचारांचा सारांश आहे. माझ्या विनंतीचा मान देऊन ज्या माझ्या कोळी बांधवांनी, खास करून कुलाबा, सायन, माहीम, जूक, ठाणे, उरण, पनवेल, रायगड या भागातील आगरी, कोळी, कराडी, ईस्ट इंडियन आदिवासी लोकांनी जी लोकवर्गणीतून, लोकसभातून यातून सामूहिक आंदोलने केली, त्यातून वर्तमान महाराष्ट्र सरकारने साऱ्या कोकणातल्या कोळीवाडा, गावठाणे यांचे सीमांकन व्हावे त्याची दिशा निश्चित करण्यासाठी एक सरकारी आदेश महसूल विभाग यांच्याकडून दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी काढलेला आहे. अर्थात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मराठा उच्चवर्गीय नेते सिडको, MMRDA, महानगरपालिका यांच्या माध्यमातून, मराठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असलेले आदेश कधीच मानणार नाही. कोकणातील महसूल विभागात कुणी भीक घालत नाही हे वास्तव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उरण येथे येऊन माझ्याकडून समजून घ्यावा लागेल. ओबीसी, आगरी, कोळ्यांच्या जमिनीचे जमीन चोर, मराठा, ब्राह्मण, गुजराती बिल्डर्स
अदानी अंबानी लोटायांना पकडणारा पोलीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे औषधाला असेल तर त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन मी स्वतः सत्कार करून त्याची पाठ ठोकते. आगरी कोळी ओबीसी नो, गुलामीची मानसिकता सोडा. स्वातंत्र्य भीक मागून मिळत नसते. असेल तर ते जग आज अमेरिकेचा गुलाम झालेला दिसले नसते. आम्ही रशियाकडून पेट्रोल खरेदीसाठी अमेरिकेची गुलामी करतो. हा मोदी अंदानी यासारख्या फायद्याचा व्यापार असेल, परंतु 85% शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी देश गुलामीतून असल्याचा पुरावा आहे. कोळीवाडे गावठाणे मोजणे, त्याचे पुरावे शोधणे ते लोकवर्गणूक हे आपले कर्तव्य आहे. उच्च जातीचे महाराष्ट्र जातीचे शासन धारावीचे 12 कोळीवाडे अदानीला विकत आहे. आगरी कोळी भंडार ईस्ट इंडियन आदिवासी यांनी आपल्या गावठाण संविधान घेऊन संघटित होणे काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वस्व द्यायची तयारी माझ्यासारख्या पन्नाशीत असलेल्या बंधू भगिनी आई वडील यांनी ठेवला तरच ज्यांना आम्ही जन्म दिला ती नवीन पिढी वाचेल. नव्या पिढीने या गुलामी ओबीसी गुलाम मानसिकता शोध घेऊन स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून घ्यावे ही नम्र विनंती. राजाराम पाटील, उरणरायकर. राजाराम पाटील यांचा हा लेख आहे. त्यांची कळकळ आगरी समाजाने घ्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा दिलेला मंत्र आधुनिक काळात आगरी कोळी बहुजन समाज, कुणबी समाज यांनी घ्यावा आणि राजाराम पाटील यांच्या विचारानं पुढे जावं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गावे आणि गावठाणे मोजून घ्यावे आणि आपले हक्क आणि अधिकार मिळून घ्या असे आवाहन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.